विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरती आज 4 मुलं जे आहेत हे समुद्राच्या भरतीमध्ये बुडालेले होते। त्यापैकी 2 मुलांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे, तर 2 मुलं अद्यापही बुडालेली आहेत। आपण बघू शकता, मी आता अर्नाळ्याच्या समुद्र किनाऱ्यावरती आहे। या ठिकाणी वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत या दाखल झालेल्या आहेत। जवळपास 2 ते 3 गाड्या ज्या आहेत हे या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। स्वतः अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी जे आहेत हे सुद्धा या घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत। बघितलं पूर्ण सकाळी आज 9च्या सुमारामध्ये ही 4 मुलं बुडालेले होते। पावणे 10 वाजता ही घटना कळाल्याच्या नंतर अर्नाळा पोलिसांनी आणि या ठिकाणचे जीवरक्षक अग्निशमन दलाचे जवान यांच्या माध्यमातून 2 जणांना वाचवलेलं आहे। सध्या माझ्यासोबत या ठिकाणी अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी जे आहेत किशोर पाटील सर, आता सध्याची स्थिती काय आहे? आता सद्यस्थिती अशी आहे की आता समुद्राचं भरतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना आपण शोध कार्य करणं मुश्किल जाते, कारण ते आता पाण्याच्या खोलीवर गेलेले असतील, त्यांचं शरीर जे आहे ते वजन झालेलं आहे, रेती तोंडात त्यांच्या गेले असेल, त्यामुळे ते पाण्याखाली आहेत, त्यामुळे आता दिसू शकत नाही। पण आमच्याकडे असे 2 स्पॉट आहेत की मामाची वाडी आणि कळम ब्रिज या ठिकाणी ते समुद्र त्यांना बाहेर काढून ठेवण्याची शक्यता आहे। आता आपण शोध कार्यासाठी काय काय यंत्रणा आपली सध्या कार्यरत आहे? आता शोध कार्यासाठी समुद्राचा लाटाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात मोठी भरती असल्या कारणाने आणि लाटा खूप मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे आता पाण्यात जाणं शक्य नाही आहे। त्याच्यामुळे आता बोटी आता समुद्राच्या बाहेर सगळ्या काढून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारची बोट आपण त्याच्यामध्ये नेऊ शकत नाही किंवा हवा आणि पाण्याचं मोठं प्रमाण चालू आहे, त्यामुळे कुठल्या प्रकारची बोट त्या पाण्यात घुसू शकत नाही। आता आपल्याला फक्त किनारपट्टीवरूनच आपल्याला ते शोध मोहीम चालू आहे। माझ्यासोबत स्थानिक नगरसेवक सुद्धा आहे स्वप्नील कावळे, की सर तुम्हाला ही कधी घटना कळाली आणि काय सिच्युएशन? मला जीवरक्षकाचा फोन आला, त्याच्यामुळे मी ताबडतोब इकडे आलो। तिकडे मोठा खड्डा आहे, तिकडे तर ते पोहायला उतरले 4 जण, म्हणून जीवरक्षकाने दोघांना बाहेर काढला, पण 2 जण आतमध्ये गेली। खाडी असल्यामुळे तो नाकातोंडात रेती जाऊन फुफ्फुसाला बसून यांची हे होतात, त्याच्यामुळे इकडे आता तुम्ही पाहता अजून 6 मीटर हा समुद्र आतमध्ये आलेला आहे। इथली तुम्ही बघू शकता की सुरली झाडं सगळी मुलं मिळण्यासाठी आता किती वेळ लागू शकतो? आता संध्याकाळपर्यंत वाट बघायला लागेल, कारण ओटीची वाट बघायला लागेल, त्याशिवाय होणार। निश्चित आपण बघितलेलं आहे की या ठिकाणी जवळपास सोएब झाकीर अहमद खान हा 17 वर्षाचा मुलगा आणि आयन झाकीर हुसेन मंडळ हा 19 वर्षाची 2 मुलं जी आहेत ही या ठिकाणी सध्या बुडालेली आहेत। कुटुंब पूर्णपणे कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। जोपर्यंत मुलं मिळणार नाहीत तोपर्यंत कुटुंब हे पूर्णपणे चिंतेमध्ये असणार आहे। मात्र या समुद्र किनाऱ्यावरती खवळल्याच्या नंतर नागरिकांनी पर्यटकांनी या समुद्रामध्ये जाऊ नये असं वेळोवेळी प्रशासनाकडून आव्हान केलं जातं। मात्र या ठिकाणी नजर चुकून ही जी मुलं असतील पर्यटक असतील जातात आणि असा अपघात होतो, त्यामुळं प्रशासनाकडून सुद्धा विनंती करण्यात येते, आव्हान करण्यात येतं की खवळलेल्या समुद्रासोबत मध्ये आतमध्ये जाऊ नये असं आव्हान सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार, अर्नाळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।